नींद बहुत है आंखों में पर सोना नहीं है। यही समय है कुछ करने का, बस इसे खोना नाही आहे. नॉनस्टॉप इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या तत्वाला सदैव सोबत घेऊन चालणाऱ्या स्पर्धा निधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होतोय की आज आपण नवीन सिरीज सुरू करतोय. ती सिरीज आहे अर्थशास्त्राचे पीवायक्यूज अनालिसिस. पीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे आतापर्यंत आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा असेल, कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षा असेल, या एक्झामला आतापर्यंत आयोगाने जे जे प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांचे अनालिसिस जे आहे तर आपण या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहे. आणि मित्रांनो, या असे घटक आपण जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतात. आणि मित्रांनो, याच्या अगोदर ज्याच्यावर प्रश्न विचारले त्याच्यानंतर जर याच्यावर प्रश्न आला तर तो आपला चुकायला नको, या अनुषंगाने आपण या सिरीजचा उपयोग करून घेणार आहोत. हे लेक्चर क्रमांक 1 आहे. इथून पुढे हे लेक्चर 1 2 3 4 अशा प्रकारचे लेक्चर येत राहतील, जे तुम्हाला आगामी एक्झामसाठी जिथे जिथे अर्थशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या एक्झामसाठी ही अनालिसिसची सिरीज जी आहे तर उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कृपया सगळ्या सिरीजचा अगदी व्यवस्थितरित्या लाभ घ्या, आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. आलं लक्षात? चला तर मित्रांनो, आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण या लेक्चरच्या सिरीजला सुरुवात करूया. या सिरीजचे जे आहे तर पहिलं लेक्चर जे आहे तर त्याला सुरुवात करूया. बघा आता, बघा मित्रांनो, आता ही सिरीज सुरू करण्या अगोदर एक महत्त्वाची अनाउन्समेंट मला तुम्हाला करायची आहे. आणि ती अनाउन्समेंटमध्ये मजा अशी मित्रांनो की आपण आत्ताच अर्थशास्त्राची ऑनलाईन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. तुम्ही ही बॅच आपल्या ॲपवर जाऊन, आपलं स्पर्धा निधीचं ॲप आहे प्ले स्टोअरवर, तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि ॲप डाउनलोड करून ॲपमध्ये सगळी जी इन्फॉर्मेशन असेल, डेमो लेक्चर्स पण तिथे असतील. तर ही जी बॅच असेल तर ती कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला अवेलेबल असेल, मुख्य परीक्षेसाठी अवेलेबल असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अवेलेबल असेल. त्यामुळे कृपया तुम्ही ॲपवर जाऊन या बॅचबद्दल सगळी माहिती बघू शकता. काही अडचण असेल तर मला या नंबरवर फोन पण करू शकता. काही माहिती पाहिजे असेल एक्स्ट्रा अजून तरी या नंबरवर फोन करून मला विचारू शकता. तुम्हाला या ऑनलाईन बॅचची सगळी माहिती जी आहे तर ती सांगण्यात येईल. आलं लक्षात मित्रांनो? आणि मित्रांनो, परत एकदा सांगतो, तुम्हाला जर खरंच अर्थशास्त्र या विषयाचा काही प्रॉब्लेम्स असेल किंवा अर्थशास्त्र हा विषय व्यवस्थित कळत नसेल, वाचून तर कळतच नसेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ही बॅच जी आहे तर तुम्हाला अर्थशास्त्र या विषयाचं परमनंट सोल्युशन देणार आहे. ते तुम्हाला डेमो लेक्चर बघितल्यावर, ॲपवर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतीलच. तुम्ही ते जाऊन बघू शकता. तर चला मित्रांनो, आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपल्या अनालिसिसच्या सिरीजला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपी चा अर्थ काय आहे. आता हा प्रश्न विचारलेला आहे एसटीआय प्रिलियम 2016ला. आता एसटीआय प्रिलियम 2016ला प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न असा की स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपीचा अर्थ काय. ओके. आता बघा मित्रांनो, इथं पहिलं ऑप्शन दिले स्थूल राष्ट्रीय उत्पादन, दुसरं ऑप्शन दिले निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, तिसरं ऑप्शन दिले एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा, चौथं ऑप्शन दिले सरकारी उत्पन्न, आणि परत ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर असे काही सब ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आता हे चारही ऑप्शनचा पर्याय निवडण्याच्या आधी किंवा योग्य पर्याय कोणता आहे तो आपण समजून घेण्याआधी आपण जीडीपी ही कॉन्सेप्ट काय आहे हे अगोदर समजून घेऊया. म्हणजे आपल्याला जीडीपीचा अर्थ काय हा विचारलाय ना, मग जीडीपी जर आपल्याला समजलं ते उत्तर लगेच निघेल. मग त्यामुळे आपण जीडीपी याचा अर्थ आपल्या उत्तराच्या अनुषंगाने किंवा प्रश्नाच्या अनुषंगाने जीडीपीचा अर्थ काय आहे तर तो समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर उत्तर मिळेल. तर बघा मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला शिकवण्या अगोदर सांगतो की कोणत्याही देशाचं अर्थव्यवस्थेचं उत्पन्न किंवा कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं माहिती का, की त्या देशामध्ये किती वस्तू आणि सेवांची निर्मिती होते. म्हणजे त्या देशामध्ये जितका जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांची जर निर्मिती होत असेल तर त्या देशांचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एखाद्या देशात जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांची निर्मिती होणं म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त. म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजेच त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. मी काय बोलतोय कळते? एखाद्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजेच त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. ही गोष्ट डोक्यात क्लिअर करून ठेवा. आणि मित्रांनो, हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणजे देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न, तर हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे मित्रांनो, हे राष्ट्रीय उत्पन्न 4 संकल्पनेनुसार मोजता येतं. किती संकल्पनेनुसार मोजता येतं? 4 संकल्पनेनुसार मोजता येतं. त्यामधली पहिली संकल्पना आहे जीडीपी, दुसरी संकल्पना आहे एनडीपी, तिसरी संकल्पना आहे जीएनपी आणि चौथी संकल्पना आहे एनएनपी. या 4 संकल्पनेच्या आधारे आपण 4 संकल्पनेनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जे आहे तर वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. आलं लक्षात? आता मित्रांनो, आपल्याला विचारलंय जीडीपीचा अर्थ काय, तर आपण ह्या बाकीच्या संकल्पना ज्या आहे तरी आज इथं शिकणार नाही. फक्त आपण जीडीपी म्हणजे काय तर ही गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं जे आहे तर ते उत्तर मिळेल. आलं लक्षात? तर बघा, जीडीपी, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी या 4 संकल्पनेनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. पण आपल्याला अर्थ विचारलाय जीडीपीचा अर्थ काय.
तर बघा मित्रांनो, जीडीपीचा अर्थ म्हणजे काय, तर एक छोटीशी व्याख्या मी तुम्हाला सांगतो, ती व्याख्या नंतर एक्सप्लेन करतो, तुम्हाला जीडीपीचा अर्थ लगेच समजून जाईल आणि लगेच आपलं उत्तर निघेल. तर बघा, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत सर्व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या त्या वस्तू आणि सेवाची किंमत म्हणजे आपला जीडीपी असतो. बघा, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत सर्व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या त्या वस्तू आणि सेवेची किंमत म्हणजे आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा जीडीपी असतो. मग बघा, मी आता तुम्हाला सांगितलं, तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षाही करू शकत नाही, पण मी आता सांगतो तुम्हाला. तर बघा, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, आता बघा, मी हा भारत देशाचा नकाशा काढलाय, पूर्ण काढायला जागा नाही म्हणून अर्धा काढलाय. हा भारत देशाचा नकाशा काढला. ही जी भारत देशाची सीमा आहे ना, ही भारताची भूसीमा आहे, भौगोलिक सीमा आहे. आणि मित्रांनो, या भूसीमेच्या आतमध्ये ज्या वस्तू आणि सेवेची निर्मिती होते ती वस्तू आणि सेवेची निर्मिती म्हणजे आपल्या जीडीपी अंतर्गत आपण कन्सिडर करतो. ओके, मग देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेची निर्मिती झाली त्या वस्तू आणि सेवेची निर्मिती म्हणजे आपला जीडीपी. पण मी अजून एक सीमेचं नाव इथं वापरलं, ते म्हणजे देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत. बघा, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेची निर्मिती झाली. आता भौगोलिक सीमा तर आपल्याला कळाली, हे देशाची भौगोलिक सीमा आहे आणि याच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेची निर्मिती झाली त्या वस्तू आणि सेवेची निर्मिती आपण जीडीपी मध्ये काउंट करतो, बरोबर, किंवा तो आपला जीडीपी. पण राजकीय सीमेअंतर्गत निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा पण जीडीपी मध्ये मोजल्या जातात. आता राजकीय सीमा म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, असं क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये आपली भूसीमा नाहीये की तो आपला जमिनीचा भाग तो नाहीये, पण त्या क्षेत्रावर भारत सरकारचा राजकीय अधिकार आहे किंवा राजनैतिक अधिकार आहे. मी काय बोलतोय कळतंय, आणि ते म्हणजे असतं आपलं राजकीय क्षेत्र. ते म्हणजे कसं, तर बघा, आता मला सांगा मित्रांनो, ही देशाची भौगोलिक सीमा आहे. आता इकडे भारत सरकारचं इकडे काही समुद्र आहे, इकडे काही समुद्र आहे, म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, बरोबर. मग या इथं तर आपला जमिनीचा भाग नाहीये, पण या क्षेत्रावर भारत सरकारचं विशिष्ट हद्दीपर्यंत जे आहे तर अधिकार क्षेत्र आहे. विशिष्ट हद्दीपर्यंत भारत सरकारची मालकी या क्षेत्रावर आहे. इकडे पण विशिष्ट हद्दीपर्यंत भारत सरकारची मालकी या क्षेत्रावर आहे, पण देशाची भौगोलिक सीमा ही तर नाहीये. तर मित्रांनो, ही भौगोलिक सीमा नाहीये, पण या विशिष्ट क्षेत्रापर्यंत भारताचा राजकीय अधिकार आहे, म्हणून ही भारताची राजकीय सीमा आहे. आणि मित्रांनो, इथे निर्माण होणारं खनिज तेलांचं उत्पादन, इथे निर्माण होणारं माशांचं उत्पादन, इथे निर्माण होणारं माशांचं उत्पादन, तर हे सगळं उत्पादन पण आपल्या जीडीपी मध्ये काउंट केलं जातं. आलं लक्षात मी काय बोलतोय. मग देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होते त्या वस्तू आणि सेवेची निर्मिती म्हणजे आपला जीडीपी. आणि मी अजून एक शब्द वापरला होता मित्रांनो, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत सर्व व्यक्तींनी निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा. आता सर्व व्यक्ती म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजतो ना मित्रांनो, तर त्यावेळेस सर्व व्यक्तींना मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न किंवा सर्व व्यक्तींनी निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा गृहीत धराव्या लागतात. सर्व व्यक्ती म्हणजे कोण, एकतर भारतीय व्यक्ती असू शकतो किंवा परकीय व्यक्ती असू शकतो. मग भारतीय आणि परकीय कोणत्याही व्यक्तीने एका आर्थिक वर्षामध्ये, एक आर्थिक वर्ष म्हणजे काय, 1 एप्रिल ते 31 मार्च, भारत सरकारचं आर्थिक वर्ष काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. मग 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये भारतीय व्यक्ती असू द्या की परकीय व्यक्ती असू द्या, कोणताही व्यक्ती असू द्या, या व्यक्तीने भारताच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेची निर्मिती केली असेल ती सगळ्या वस्तू आणि सेवेची किंमत म्हणजे आपला जीडीपी असतो. एक एक साधारणपणे तुम्हाला उत्तराच्या अनुषंगानं, आपल्या उत्तर काढण्याच्या अनुषंगानं जीडीपी कॉन्सेप्ट तुम्हाला मी समजून सांगतोय. ही अजून डेपमध्ये कॉन्सेप्ट, पण आपण तिकडे जास्त जाणार नाही, पण तुम्हाला या उत्तराच्या अनुषंगानं जे आहे तर आपण ही कॉन्सेप्ट समजून घेतोय. मी लेक्चरमध्ये म्हणजे आपली जी बॅच आहे ना, फाउंडेशन बॅच जी आहे तर मी ऑनलाईन लॉन्च केली, त्याच्यामध्ये जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी इतक्या विस्तृतपणे समजून सांगितलेले, म्हणजे जवळपास 6 ते 7 तास नुसते या 4 संकल्पनेवर घातलेले आहेत मित्रांनो. त्याच्यावर इतक्या व्यवस्थित सांगितलं की आयुष्यात कधी कोणी विसरू शकणार नाही. पण आपल्या उत्तराच्या अनुषंगानं मी परत एकदा रिवाइज करतो. तर बघा, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत सर्व व्यक्तींनी म्हणजे भारतीय असो की परकीय असो या सगळ्यांनी एका आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या त्या सगळ्या वस्तू आणि सेवांची किंमत म्हणजे आपला जीडीपी असतो. आलं लक्षात मित्रांनो, हा आपला जीडीपी. आता आपण उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपीचा अर्थ काय, हा आपला प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं त्यांनी स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा जीएनपी. आता मी तुम्हाला सांगितलं जीडीपीचा अर्थ काय हे त्यांनी विचारलंय, आलं लक्षात. आणि मी तुम्हाला सांगितलं देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न, आणि हे उत्पन्न आपण किती संकल्पनेनुसार मोजू शकतो, 4, जीडीपी, एनडीपी, जीएनपी आणि एनएनपी. मग मित्रांनो, यांनी दिले स्थूल राष्ट्रीय उत्पादन हा जीडीपीचा अर्थ आहे. आता ही संकल्पनाच वेगळी म्हणल्यावर याचा अर्थ हा कसा असू शकतो, ऑब्वियस नाही, म्हणून ए आपलं उत्तर असणार नाही.
त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP, सेम ही पण संकल्पनाच वेगळी, हिच्यानुसार आपण वेगळ्या प्रकारे किंवा वेगळ्या प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो या संकल्पनेनुसार. मग ही पण संकल्पना म्हणजे जीडीपीचा अर्थ असू शकत नाही, ही वेगळी संकल्पना आहे, ही पण वेगळी संकल्पना आहे. आलं लक्षात. आणि तिसरं मित्रांनो, एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. काहीतरी लिंक लागली. मी तुम्हाला सांगितलं देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत ज्या ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्या वस्तू आणि सेवा म्हणजे आपलं जीडीपी मध्ये येतात. म्हणून सी नंबरचं ऑप्शन जे आहे तर ते ॲक्युरेट आहे. आणि 4 नंबरचं ऑप्शन सरकारी उत्पन्न तर नाही मित्रांनो. सरकारी उत्पन्न खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे. हे सार्वजनिक वित्तामध्ये आपण गेल्यानंतर ते तुम्हाला मी एखाद्या वेळेस सांगेल नंतर लेक्चर, याच्यावर एखादा दुसरा प्रश्न घेऊन. पण सरकारी उत्पन्न हा जीडीपीचा अर्थ होत नाही. याचा सी नंबरचा ऑप्शन जे आहे तर ते आपला योग्य आहे. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. मग फक्त सी कुठे, तर हे फक्त सी आहे. आपल्याला बरोबर विधान ओळखायचं होतं आणि फक्त सी. आलं लक्षात. मग जीडीपीचा अर्थ म्हणजे काय कळालं तुम्हाला. जीडीपी एक संकल्पना आहे, कोणत्याही म्हणजे 4 संकल्पनापैकी असलेली एक संकल्पना आहे जिच्यानुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. आलं लक्षात. आणि कसं मोजायचं, कसंच नाही, देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत सर्व व्यक्तींनी एका आर्थिक वर्षात ज्या ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन केलं त्या वस्तू आणि सेवेची किंमत म्हणजे आपला जीडीपी. लक्षात. एका शॉर्टमध्ये किंवा एक तुम्हाला कळावं याच्यासाठी अगदी सोप्या भाषेत मी जीडीपी नावाची कॉन्सेप्ट जी आहे तर ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला अशी अपेक्षा करतो की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या कळालं असेल किंवा काढता आलं असेल. आता दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आपला, लक्ष द्या. दुसरा प्रश्न विचारलेला आहे कंबाईन ग्रुप बी 2021 म्हणजे कंबाईन ग्रुप बी गट ब 2021 ला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न काय म्हणतो बघा, खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे खाली दिलेले काही विधान आहे ते आपल्याला विचारात घ्यायचे. पहिलं विधान आहे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. हा पहिला ऑप्शन आहे. ब, या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगीळ आणि प्राध्यापक VKR राव यांचा समावेश होता. क, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. आणि वर दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहेत असं आपल्याला विचारलंय. आता याचं उत्तर काढण्या अगोदर आपल्याला हे तर क्लिअर झालं असेल रे मित्रांनो की हा जो प्रश्न आलेला आहे तो आलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीवर. कशावर आलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीवर. म्हणजे जर राष्ट्रीय उत्पन्न समिती काय आहे की हिच्याबद्दल जर आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित माहिती झाली तर हा प्रश्न आपल्याला सहज सुटू शकतो रे मित्रांनो. अरे हो की नाही. येस. मग आपण काय करूयात, अगोदर राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय आहे ना हे अगोदर समजून घेऊयात. मग राष्ट्रीय उत्पन्न समिती काय आहे, तिची स्थापना कधी झाली, कोण कोण होतं तिच्यामध्ये, तिचं कार्य काय होतं, काम काय होतं, हे जर आपण समजून घेतलं ना ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच सुटेल आपल्याला. आणि मित्रांनो याच्यावर म्हणजे खूप वेळा प्रश्न येतो ह्या राष्ट्रीय उत्पन्न समितीवर. त्यामुळे आपल्याला ही राष्ट्रीय उत्पन्न समिती अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आता मी काय सांगतो ते लक्षात द्या, हे बाजूला ठेवा. बघा राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय, तर बघा मित्रांनो भारत स्वतंत्र झाला बरोबर. मग भारत स्वतंत्र झाला तर भारतासारख्या इतक्या मोठ्या अवाढव्य मोठ्या अर्थव्यवस्थेची किंवा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक जबाबदार संस्था असणं खूप गरजेचं होतं मित्रांनो. कारण भारतासारख्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला कंटिन्युअस मोजावं लागणार होतं. मग याच्यासाठी एक जबाबदार संस्था असणं खूप गरजेचं होतं. मग स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी, आता भारताचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय की भारतामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा त्याचे डिटेल व्यवस्थितरित्या सगळे आकडेवारी जमा करून सगळं मोजण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीचं नाव होतं राष्ट्रीय उत्पन्न समिती. बघा राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा किंवा स्वातंत्र्यानंतर सगळ्यात अगोदर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीचं नाव होतं मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न समिती. आणि मित्रांनो या समितीची स्थापना आहे 4 ऑगस्ट, बघा व्यवस्थित लक्षात, ही तारीख म्हणजे हिच्यावर दोनदा फिरवलं आयोगाने. 4 ऑगस्ट 1949 ला या समितीची स्थापना झाली. कितीला, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली, 4 ऑगस्ट 1949 ला या समितीची स्थापना झाली. आणि मित्रांनो हिचे अध्यक्ष होते, या समितीचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. कोण, PC महालनोबिस या समितीचे अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर DR गाडगीळ, बघा DR गाडगीळ आणि VKR राव हे दोन जे व्यक्ती या समितीचे सदस्य होते. तर बघा PC महालनोबिस या समितीचे अध्यक्ष होते, DR गाडगीळ आणि VKR राव या समितीचे सदस्य होते. असे 3 लोक जे आहेत तर या समितीमध्ये समाविष्ट होते. आणि या समितीने आपला पहिला अहवाल मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा 1951 ला दिला आणि अंतिम अहवाल किंवा दुसरा अहवाल 1954 ला दिला. आलं लक्षात. आणि अशा प्रकारे देशाचं स्वातंत्र्यानंतर सगळ्यात अगोदर राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं असेल तर ते मोजलं राष्ट्रीय उत्पन्न समितीने.
हिचे अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस आणि DR गाडगीळ आणि VKR भिराव हे दोन हिचे सदस्य होते. हिची स्थापना कधी झाली? 4 ऑगस्ट 1949 ला. पहिला अहवाल कधी दिला? 1951 ला. अंतिम अहवाल किंवा शेवटचा अहवाल कधी दिला? 1954 ला. आता मित्रांनो, तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न या समितीबद्दल मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता आपण प्रश्नाकडे जाऊयात. ओके, आता बघा, प्रश्न आहे आपला की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. आता ऑगस्ट 1948 मध्ये केली का रे? नाही, 4 ऑगस्ट 1949 म्हणजे ऑगस्ट 1949 मध्ये केली, 1949. आणि ऑगस्ट किती? 4 ऑगस्ट 1949 ला स्थापना केली. म्हणून अविधान तर आपलं सरळ चूक ठरतंय आपण बघितलेल्या माहितीनुसार. आलं लक्षात? ओके, आता दुसरा प्रश्न आहे, दुसरा ऑप्शन आहे याच्यातलं. या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगीळ आणि प्राध्यापक VKR भिराव यांचा समावेश होता. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, PC महालनोबिस अध्यक्ष होते, DR गाडगीळ आणि VK भिराव हे दोघं सदस्य होते, म्हणजे या तिघांचा समावेश या समितीमध्ये होता. म्हणून ब विधान आपलं बरोबर आहे. त्यानंतर क विधान मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम किंवा दुसरा अहवाल 1954 मध्ये आला. तर मी तुम्हाला सांगितलं, या समितीनं पहिला अहवाल 1951 मध्ये आणि दुसरा किंवा अंतिम अहवाल 1954 मध्ये दिला. म्हणून हे पण विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे ब आणि क विधान बरोबर आहे, अ चूक आहे. आणि आपल्याला विचारले चुकीचे विधान कोणते, तर फक्त अ हे जे आहे तर आपलं उत्तर असेल. फक्त अ विधान चूक, कारण राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ही 4 ऑगस्ट 1949 ला झालेली आहे, ना की ऑगस्ट 1948 मध्ये. मी काय बोलतोय कळतंय? राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय कळालं? येस, स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी ज्याच्यावर टाकली ती समिती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती. स्थापना 4 ऑगस्ट 1949. अध्यक्ष PC महालनोबिस, सदस्य DR गाडगीळ आणि VKR भिराव. पहिला अहवाल 1951 आणि दुसरा अहवाल 1954 किंवा अंतिम अहवाल 1954. आलं लक्षात? मला असं वाटतं तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दल जी आहे तर ती माहिती व्यवस्थित लक्षात आली असेल. आता हिच्याबद्दल अजून थोडीशी माहिती सांगतो. हिच्याबद्दल नाही, पण हिच्या नंतर काय आलं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी त्याच्याबद्दल माहिती सांगतो. तर बघा मित्रांनो, आता राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी गठीत करण्यात आली. पण मित्रांनो, ही तात्पुरती समिती होती, म्हणजे ही कायमस्वरूपी नव्हती की दरवर्षी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कंटिन्युअसली मोजत राहायचं. याच्यासाठी जी समिती स्थापना करण्यात आली नव्हती, ही एक तात्पुरती समिती होती. आणि मित्रांनो, या समितीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, पण त्यानंतर आता एक कायमस्वरूपी मजबूत संस्था असणं गरजेचं आहे की नाही भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी? येस, मग त्याच्यासाठी पुढे स्थापन करण्यात आली CSO. काय स्थापन करण्यात आली? CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. आता ही जी संस्था होती तर ही संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेनं किंवा या ऑर्गनायझेशननं किंवा संघटनेनं पुढं कंटिन्युअस भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजले 2019 पर्यंत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती ही तात्पुरती समिती होती भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी, पण याच्यानंतर कायमस्वरूपी संस्था म्हणून कशाची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी? भारताचं CSO ची. कशाची? CSO ची. आणि हिच्या मदतीला NSSO ची स्थापना करण्यात आली. हिच्या मदतीला म्हणजे काय, तर भारतामध्ये वेगवेगळे जे आकडेवारी आहे तर ती सगळे आकडेवारी जमा करून या CSO ला पुरवायचं काम आहे NSSO कडे देण्यात आलं. आणि हे दोघं मिळून मग भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायला लागले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर असं विचारलं भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजत होतं, तर CSO सांगायचं, NSSO नाही. NSSO फक्त या CSO ला मदत करण्यासाठी, या आकडेवारी वेगवेगळ्या प्रकारची जमा करून देण्यासाठी स्थापना करण्यात आली होती. मग भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजत होतं? CSO मोजत होतं. असं का म्हणतोय मी? कारण आता सध्या मोजत नाहीये. आलं लक्षात? तर बघा, ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सगळ्यात अगोदर कोणी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं? राष्ट्रीय उत्पन्न समितीने. पण ती एक तात्पुरती समिती होती. ओके, मग कायमस्वरूपी म्हणून कशाची स्थापना करण्यात आली? CSO ची. तिच्या मदतीला कशाची? NSO ची. मग भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजत होतं? CSO. पण कधीपर्यंत? 2019 पर्यंत. असं का मित्रांनो? कारण 2019 ला CSO आणि NSSO या दोघांचं एकत्रीकरण करून NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे तर याची स्थापना करण्यात आली. आणि सध्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी या NSO वर टाकण्यात आलेली आहे. NSSO नाही हा मित्रांनो, NSO. आलं लक्षात? मी लेक्चरमध्ये डिटेल एक्सप्लेन केलेल्याच आहे सगळ्या गोष्टी, पण तुम्हाला इथं काही महत्त्वाच्या हे आलं त्याच्यामुळे या गोष्टी मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगितलेल्या आहेत. आलं लक्षात? ठीक आहे, एवढी माहिती पुरेशी आहे आपल्याला. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर बघा, आता STI प्रिलियम 2014 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता बघा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? STI प्रिलियम 2014. ओके, आता याच्यातलं अ विधान आहे किंवा ए विधान आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या आता हा 2014चा प्रश्न आहे मित्रांनो. सध्या हा म्हणजे 2014. सध्याचा अर्थ काय आहे? 2014. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था म्हणजे CSO
केंद्रीय सांख्यिकी संस्था म्हणजे काय, CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, CSO 2005-6 चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. आणि बी विधान होतं यापूर्वी किंवा पूर्वी 2000 ते 2001 हे आधारभूत वर्ष होते. आता या प्रश्नाचं उत्तर काढण्या अगोदर मी तुम्हाला आधारभूत वर्ष म्हणजे काय असतं ते अगोदर समजून सांगतो, मग ते व्यवस्थित कळालं आधारभूत वर्ष म्हणजे काय असतं आणि आतापर्यंत भारताने कोणते कोणते वर्ष हे आधारभूत वर्ष म्हणून मानलेले आहेत हे आपण अगोदर समजून घेऊयात. हा प्रश्न आपला लगेच समजेल, लगेच सुटेल. ओके, तर आता बघूयात आपण आधारभूत वर्ष म्हणजे काय. आता आधारभूत वर्ष म्हणजे काय असतं तर बघा मित्रांनो, पहिलं तर तुम्हाला क्लिअर करतो की चलनवाढ किंमत वाढ ही कोणत्याच देशासाठी चांगली नसते, कधीच चांगली नसते. तुम्हाला मी सांगतो, ओके, थोड्याफार प्रमाणात चांगली असते पण खूप जास्त प्रमाणात चलनवाढ किंमत वाढ ही कधीच चांगली नसते. मग मित्रांनो, ही चलनवाढ होते किंमत वाढ होती की नाही याच्यावर लक्ष ठेवणं सरकारला गरजेचं आहे. वेगवेगळ्या यंत्रणांना, सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहे त्यांना लक्ष ठेवणं याच्यावर गरजेचं आहे की नाही, की चलनवाढ होते किंमत वाढ होते की नाही देशात, मग ही होणं चांगली नाहीये, मग याच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. बरोबर, मग याच्यासाठी काय केलं जातं मित्रांनो, चलनवाढ होते की नाही हे बघण्यासाठी एखाद्या मागच्या वर्षीचा आधार लक्षात घेतला जातो. मग मागच्या वर्षीचा आधार लक्षात घेतला जातो म्हणजे काय, की एखाद्या वर्षाला आधारभूत वर्ष मानलं जातं. बरोबर, मग आधारभूत वर्ष का मानलं जातं तर आधारभूत वर्ष कोणत्या वर्षाला मानलं जातं तर आधारभूत वर्ष अशा वर्षाला मानलं जातं ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवेच्या किमती ह्या जास्त वाढलेल्या नसतात, एक नॉर्मल किमती असतात, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा किमती असतात एखाद्या वर्षामध्ये, त्या वर्षाला आधारभूत वर्ष म्हणून मानलं जातं. बरोबर, म्हणजे सपोज आपण सध्या 2011-12 ला आधारभूत वर्ष म्हणून मानलं. बरोबर, का मानलं याला, कारण या 11-12 या वर्षामध्ये वस्तू आणि सेवेच्या किमती ह्या जास्त वाढलेल्या नव्हत्या, सर्वसाधारण लोकांना, सामान्य लोकांना परवडतील अशा किमती वस्तू आणि सेवेच्या होत्या, म्हणून या वर्षाला आपण आधारभूत वर्ष म्हणून मानलं. मग आता 2013-14 14-15 याच्यात वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्या की नाही हे जर चेक करायचं असेल तर या वस्तू आणि सेवेच्या, या वर्षीच्या वस्तू आणि सेवेच्या किमतीशी त्याची तुलना करायची आणि या वस्तू आणि सेवेच्या किमतीशी च्या तुलनेत जर त्या पुढच्या वर्षीच्या किमती वाढलेल्या असतील तर याचा अर्थ देशामध्ये चलनवाढ चालू आहे की किंमत वाढ चालू आहे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात, मग याच्यासाठी या वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्या की नाही किंवा किंमत वाढ झाली की नाही किंवा चलनवाढ चालू आहे की नाही हे बघण्यासाठी एखाद्या वर्षाला आधारभूत वर्ष मानलं जातं. आलं लक्षात. आता हे आधारभूत वर्ष मानलं जातं तर आतापर्यंत भारत सरकारने 8 ज्या आहेत तर 8 शृंखला ज्या आहेत आधारभूत वर्षाच्या स्वीकारलेल्या आहे. किती? 8 शृंखला. किती? 8. आणि सगळ्यात अगोदर भारताचं जे आधारभूत वर्ष होतं मित्रांनो ते होतं 1948-49. दुसरं आधारभूत वर्ष होतं आपलं 60-61. तिसरं आधारभूत वर्ष होतं आपलं 70-71. चौथं आधारभूत वर्ष होतं आपलं 1980-81. पाचवं आधारभूत वर्ष होतं आपलं 1993-94. त्याच्यानंतर 6वं आधारभूत वर्ष होतं आपलं 1999, 2000. आणि त्याच्यानंतर याच्या पुढचं आधारभूत वर्ष होतं आपलं 2004 ते 2005. आणि याच्या पुढचा आधारभूत, आता सध्या जे आधारभूत वर्ष आहे ते आपलं 2011-12. आलं लक्षात. आणि मित्रांनो, हे जे 11-12 आधारभूत वर्ष आहे तर हे आपण स्वीकारलेलं आहे 1 जानेवारी 2015 पासून किंवा 2015 पासून, म्हणजे 2015 पर्यंत 2004-05 हे आधारभूत वर्ष होतं. आलं लक्षात. मग हे आधारभूत वर्ष कधी स्वीकारलेलं आपण 2015 ला. आलं लक्षात. आता आतापर्यंत किती वेळेस आधारभूत वर्ष मानले आपण? 8 शृंखला किंवा 8 वेळा 8 वर्षांना आधारभूत वर्ष म्हणून आपण मान्यता दिली किंवा मानलेलं आहे. ओके. आणि आताचं सध्याचं आधारभूत वर्ष आहे आपलं 2011-12. म्हणजे आज जर सपोज आजच्या 23-24 22-23 ची तुलना वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्या का घटल्या हे जर चेक करायचं असलं तर काहीतरी आधार पाहिजे ना आपल्याकडे, कशाच्या तुलनेत वाढल्या गृहीत धरायचं. तर या 11-12 वर्षाच्या ज्या किमती होत्या या किमतीच्या तुलनेत किती वाढल्या, मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की देशामध्ये किती प्रमाणात चलनवाढ चालू आहे किंवा किती प्रमाणात किंमत वाढ चालू आहे. लक्षात. मग सध्या आपलं आधारभूत वर्ष कोणतं मानलेलं आहे आपण? 2015 पासून 11-12. आलं लक्षात. ओके. अशा प्रकारे आधारभूत वर्ष जे आतापर्यंतचे जे आहे तर ते आपले आहे. म्हणजे 2015 पर्यंत कोणता आधारभूत वर्ष होतं मित्रांनो? 2004-05. आता आपला प्रश्नाकडे येऊयात. हे तुम्हाला एक बेसिक माहिती कळाली असेल. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. बघा, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? एसटीआय प्रिलिम 2014. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या म्हणजे 2014 ला. ओके. 2014 ला केंद्रीय सांख्यिकी संस्था म्हणजे CSO जी आपले राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत होती. ओके. CSO 2005-06 चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. तर मित्रांनो 2005-06 हे आधारभूत वर्ष नाहीच आहे आपलं, 2004-05.
म्हणजे 2004-05 हे आपलं आधारभूत वर्ष. 2014ला सध्या म्हणजे 2014ला होतं, 5-6 नव्हतं, म्हणून जे आहे तर अविधान चूक. ओके. त्याच्यानंतर पूर्वी म्हणजे या 2004-05 किंवा 5-6 पूर्वी 2001 किंवा 2000 हे आधारभूत वर्ष होतं, तर नाही. याच्या पूर्वी कोणतं आधारभूत वर्ष होतं? 1999-2000, म्हणून हे पण विधान चूक आहे. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? म्हणजे याचा अर्थ ए पण चूक आणि बी पण चूक, हे दोन्ही पण विधान चूक आहे. आणि आपल्याला विचारलंय केवळ अ योग्य विचारलंय, म्हणजे ए बी दोन्ही पण योग्य असणार नाही. म्हणजे उत्तर क्रमांक 4 जे आहे तर आपलं उत्तर असणार ए आणि बी दोन्ही पण अयोग्य. का? कारण 4-5 हे 5-6 हे आधारभूत वर्ष कधी मानलंच नाही. मग 14 पर्यंत 2004-05 होतं, 5-6 नाही, म्हणून अचूक. आणि याच्या पूर्वी 1999-2000 होतं, 2000-2001 नाही, म्हणून हे पण चूक, म्हणून दोन्ही पण अयोग्य. आलं लक्षात? मला असं वाटतं एक बेसिक माहिती तुम्हाला कळाली असेल. आता मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो, खूप स्लोली पण मी काही गोष्टी घेऊ शकत नाही. याचं कारण सांगू तुम्हाला काय? कारण आपल्याला खूप प्रश्न अनालिसिस करायचे आणि मी सगळ्याच गोष्टी एक एक कॉन्सेप्टला अर्धा एक एक तास 15-15 मिनिटं जर घालत बसलो तर आपले जास्त एरिया कव्हर होणार नाहीत. आलं लक्षात? त्याच्यामुळे मी एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, जेणेकरून त्याचा तुम्हाला व्यवस्थितरित्या फायदा होत राहील. आलं लक्षात? मला असं वाटतं तुम्हाला ही गोष्ट कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थितरित्या कळाली असेल. आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला असा आहे की केंद्रीय सांख्यिकी संघटना म्हणजे सीएसओ. हा मित्रांनो, सीएसओ ही खूप महत्वाची संघटना होती, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. सीएसओ केंद्रीय सांख्यिकी संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही? मी सांगतो सगळा व्यवस्थित, प्रश्न लक्षात घ्या अगोदर. केंद्रीय सांख्यिकी संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही? राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, महत्वाचे 3 प्रकारचे क्षेत्र आहे. किती क्षेत्र आहे? महत्वाचे 3 प्रकारचे क्षेत्र आहे. त्यामध्ये एक क्षेत्र आहे मित्रांनो प्राथमिक क्षेत्र, दुसरं क्षेत्र आहे द्वितीय क्षेत्र, तिसरं क्षेत्र आहे तृतीय क्षेत्र. आता हे 3 क्षेत्र, चतुर्थक पंचम हे पण क्षेत्र आहे, पण महत्वाचे 3 क्षेत्र आहे. हे 3 क्षेत्र आपण व्यवस्थितरित्या लक्षात घेऊयात, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लगेच समजेल. आता प्राथमिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो मित्रांनो? तर प्राथमिक क्षेत्रामध्ये समावेश होतो कृषी आणि त्याच्या संलग्न असलेले जे आहेत, म्हणजे कृषी असेल, वनिकी असेल, मत्स्य व्यवसाय असेल, याच्यामध्ये सगळं जे जे उत्पादन असतं किंवा ज्या ज्या गोष्टी कृषीशी रिलेटेड आहे, कृषीमध्ये आहे, व मत्स्य व्यवसायामध्ये आहे, वन व्यवसायामध्ये आहे, या सगळ्यांचा समावेश जे आहे तर प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो. कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो. आणि या प्राथमिक क्षेत्रालाच कृषी व संलग्न क्षेत्र, कृषी व संलग्न क्षेत्र असंही म्हटलं जातं. म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र म्हणजे काय? वन व्यवसाय असेल, त्यानंतर मत्स्य व्यवसाय असेल, या सगळ्यांचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो. ओके. आता द्वितीय क्षेत्र म्हणजे काय? तर या कृषीमध्ये किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये जो कच्चा माल तयार होणार आहे, त्या कच्चा मालावर प्रक्रिया करण्यासाठी जे क्षेत्र असतं ते क्षेत्र असतं द्वितीय क्षेत्र. आणि मित्रांनो, या द्वितीय क्षेत्राला उद्योग क्षेत्र असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? उद्योग क्षेत्र. म्हणजे जे जितक्या प्रकारचे वेगवेगळे उद्योग आहे त्या सगळ्यांचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये केला जातो. आणि मित्रांनो, या प्राथमिक क्षेत्राला आणि द्वितीय क्षेत्राला सेवा पुरवण्याचं काम जे करतं ना, ते करत असतं तृतीय क्षेत्र. म्हणून या क्षेत्राला सेवा क्षेत्र असंही म्हटलं जातं. कोणतं क्षेत्र? सेवा क्षेत्र असंही म्हटलं जातं. आणि मित्रांनो, जितक्या प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आहे त्या सगळ्या सेवांचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये केला जातो किंवा सेवा क्षेत्रामध्ये केला जातो. आणि आपल्याला प्रश्न तोच विचारलाय की सीएसओने सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही? म्हणजे याचा अर्थ जर सेवा असेल तर सेवा क्षेत्रात समावेश होणार, आणि ऑप्शन मध्ये जिथे सेवा नसेल तर त्या क्षेत्राचा किंवा त्या ऑप्शनचा यामध्ये समावेश होणार नाही. मग आपल्याला हेच बघायचं आता की सेवा कोणत्या कोणत्या आहे. आता मला सांगा, सॉरी सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात सगळ्या कशांचा समावेश होईल? सेवांचा समावेश होईल. मला सांगा रे, व्यापार ही एक सेवा आहे का? ऑब्वियस आहे. त्यानंतर हॉटेल्स पण सेवा आहे, रेस्टॉरंट पण सेवा आहे, मग ए चा समावेश होईल. त्याच्यानंतर वाहतूक सेवा आहे का? ऑब्वियस आहे. साठवणूक सेवा आहे का? ऑब्वियस आहे. दळणवळण सेवा आहे का? ऑब्वियस आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चा पण यामध्ये समावेश होईल. त्यानंतर गृहनिर्माण सेवा आहे का? ऑब्वियस. वित्त पुरवठा, बँका वगैरे वित्त पुरवठा करतात, ती पण सेवा आहे का? येस, सेवा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 चा पण यामध्ये समावेश होईल. आणि आपल्याला काय विचारलं की सेवा क्षेत्राचा खालीलपैकी कशात समावेश होत नाही, किंवा कोणत्या क्षेत्राचा सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात समावेश होत नाही? याचा पण होतो, याचा पण होतो आणि याचा पण होतो. म्हणून उत्तर क्रमांक 4 असेल, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे सगळ्यांचा समावेश सेवा क्षेत्रात होतो, कारण या सगळ्या सेवा आहेत आणि सेवा क्षेत्रामध्ये सगळ्या सेवांचा समावेश होतो. क्लिअर? ओके. मला असं वाटतं की मी ज्या फास्टमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या प्रश्नांच्या अनुषंगानं त्या सगळ्या तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो.
आता पुढचा प्रश्न आहे आपला, सॉरी, पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही. बघा, इतक्या वेळास प्रश्न आहे मित्रांनो, या असा सेम प्रश्न कॉपी पेस्ट आहे अनेक परीक्षेला. मग त्यामुळे आपल्याला ना ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या. तर बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही. आता हे सगळं सोडून द्या, मी अगोदर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याच्या किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती एक शॉर्ट मध्ये सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत मित्रांनो. किती पद्धती आहेत? 3 पद्धती. एक आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. किती पद्धत? खर्च पद्धत. या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती, एक उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. म्हणजे काय, तर देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा आपण 3 प्रकारे मोजू शकतो. वस्तू आणि सेवेच्या किमती 3 प्रकारे मोजू शकतो आणि तोच तर आपला जीडीपी असतो किंवा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. आलं लक्षात? मग या 3 प्रकारे मोजू शकतो म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, ॲक्युरेट जर म्हणलं तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. या 3 पद्धतीनुसार आपण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. त्यामध्ये एक आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. ओके, आता उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं हे तुम्हाला थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतो मी. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं बघा मित्रांनो, काहीच करायचं नाही. देशात निर्माण झालेल्या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवा घ्यायच्या. देशात निर्माण झालेल्या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवा घ्यायच्या आणि त्या वस्तू आणि सेवेची बाजारभावाला मोजलेली किंमत ही घ्यायची आणि ती बाजारभावाला मोजलेली किंमत हिचं ग्रँड टोटल करायचं आणि जो आकडा येईल तो आकडा म्हणजे आपलं उत्पादन पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. ओके, ठीक आहे. जेवढं कळालं असेल तेवढं लक्षात घ्या. फक्त आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने एवढंच लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहे? 3 पद्धती. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं? काहीच नाही. एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित झालेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहे त्या वस्तू आणि सेवा घ्यायच्या आणि बाजारभावाला त्याची किंमत मोजायची आणि किंमत मोजून जे ग्रँड टोटल येईल ते म्हणजे उत्पादन पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. आता उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं? तर बघा, वस्तू आणि सेवा आपण निर्माण केल्या एका आर्थिक वर्षामध्ये, जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या, तर कोणतीही वस्तू आणि सेवा निर्माण करायची असेल ना मित्रांनो, 4 घटक लागतात. एक भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. कोणते घटक लागतात? भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक. या 4 गोष्टींशिवाय कोणत्याही या 4 घटकांच्या मदतीशिवाय कोणतीच वस्तू किंवा सेवा निर्माण होऊ शकत नाही, म्हणजे नाहीच. मी काय बोलतोय कळतंय? ओके, मग मला सांगा, हा पेन निर्माण करायचा असेल त्याला त्याच्या कारखान्यासाठी भूमी लागली असेल, त्याला निर्माण करायला मजूर लागले असतील, हे कारखाना उभा करायला मशिनरी खरेदी करायला, कच्चा माल खरेदी करायला भांडवल लागला असेल आणि हे सगळं बघायला उद्योजक लागला असेल. बरोबर, म्हणजे याचा अर्थ 100 रुपयाचा पेन जर निर्माण झाला असेल, बरोबर, म्हणजे 100 रुपयाचा पेन निर्माण झाला, त्याची किंमत म्हणजे आपला उत्पादन पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. पण हे निर्माण करताना या 4 घटकाला विशिष्ट प्रकारचा मोबदला गेला असेल. म्हणजे 100 रुपयातले काही पैसे भूमीला रेंट म्हणून गेले असतील, श्रमाला किंवा मजुराला मजुरी म्हणून गेले असतील, भांडवलाला व्याज म्हणून गेले असतील, उद्योजकाला नफा म्हणून गेले असतील. म्हणजे निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवेची किंमत या 4 गोष्टींमध्ये किंवा 4 घटकामध्ये डिव्हाइड झाली. बरोबर, मग उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय करायचं माहिती आहे मित्रांनो, या 4 घटकाला अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण करायला किती खर्च आला, तो खर्च यांना कोणाकोणाला किती आला किंवा कोणाकोणाला किती किती उत्पन्न मिळालं, हे सगळं उत्पन्न काउंट करायचं, त्याचं ग्रँड टोटल करायचं आणि ते आलेलं ग्रँड टोटल म्हणजे आपलं उत्पन्न पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. कळते मी काय बोलतोय? आणि त्याच्यानंतर तिसरी पद्धती मित्रांनो, खर्च पद्धत. आता खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं? तर ज्या वस्तू आणि सेवा देशाच्या सीमेअंतर्गत निर्माण झाल्या त्या सगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करायला कोणी किती किती खर्च केला, बरोबर. आता वस्तू कोणतरी खरेदी करणार, येस, मग खरेदी करायला कोणी किती किती खर्च केला त्या सगळ्या खर्चाचं ग्रँड टोटल करायचं. म्हणजे कुटुंब संस्थांनी किती खर्च केला, उद्योग संस्थांनी किती खर्च केला, सरकारने किती खर्च केला, तर परकीयांचे आयात निर्यात सगळं काउंट करून त्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत तर खरेदी करायला किती लोकांनी कोणता किती खर्च केला त्या सगळ्या खर्चाचं ग्रँड टोटल करायचं आणि ते ग्रँड टोटल जे येईल ते म्हणजे आपलं खर्च पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. लक्षात? ठीक आहे, ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला कळाल्या असतील नसतील काळजी करायची नाही. मी सगळ्या गोष्टी इन डिटेल सगळ्या बॅचमध्ये सांगितलेलं आहे, तिथं पण तुम्ही जाऊन बघू शकता. बघा, फक्त एवढंच लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. आलं लक्षात? पण एक गोष्ट तुम्हाला अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो. भारतात जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं मित्रांनो, ते 2च पद्धतीनुसार मोजलं जातं. एक उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत. खर्च पद्धतीनुसार भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजत नाही.
कारण आकडेवारी मिळण्यास कठीण, कोणी किती खर्च केला, कसा केला, कशा प्रकारे केला, एवढी आकडेवारी आपण ठेवत नाही. त्यामुळे ही आकडेवारी मिळण्यास कठीण आणि किचकट पद्धत आहे, म्हणून खर्च पद्धतीचा वापर आपण करत नाही. भारत दोन पद्धतीचा वापर करतो. प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रातलं उत्पादन मोजण्यासाठी उत्पादन पद्धत आणि सेवा क्षेत्राचं किंवा तृतीय क्षेत्राचं उत्पादन मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत, दोन पद्धतीचा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उपयोग करतो. पण तुम्हाला जर असा प्रश्न विचारला ना, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती किती, तर 3 सांगायच्या. आलं लक्षात? पण भारत कोणत्या कोणत्या पद्धतीनुसार मोजतो? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत. खर्च पद्धतीचा भारत वापर करत नाही, पण आहे 3 पद्धती. आलं लक्षात? ओके. प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रातलं उत्पादन आपण कोणत्या पद्धतीनुसार मोजतो? उत्पादन पद्धतीनुसार. आणि तृतीय क्षेत्राचं म्हणजे सेवा क्षेत्राचं उत्पादन आपण कोणत्या पद्धतीनुसार मोजतो? ही आहे तर उत्पन्न पद्धतीनुसार. आलं लक्षात? आता प्रश्नाकडे येऊयात. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज करण्याची पद्धती नाही? एएसओ पूर्व 2016. तर बघा मित्रांनो, पहिली आहे उत्पादन पद्धत, आहे की? आयात निर्यात पद्धत दिसते का कुठे? नाही, म्हणजे हे नाही. उत्पन्न पद्धत आहे का? आहे की? आणि खर्च पद्धत पण आहे, म्हणजे आयात निर्यात पद्धती याच्यानुसार आपण राष्ट्रीय उत्पन्नाची पद्धती ही नाहीये, म्हणून उत्तर क्रमांक 2 जे आहे तर ते आपलं उत्तर असेल. आलं लक्षात? ओके. आता पुढे जाऊयात. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला हे 5 प्रश्न जे आहे तर ते अगदी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे याच्यावर नंतर जरी प्रश्न आला तर त्या अनुषंगाने फास्टमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. याचं कारण असं की जास्तीत जास्त जर प्रश्न कव्हर झाले तर जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल, कारण खूप प्रश्न आहेत आयोगाचे. मग त्याच्यामुळं महत्त्वाचे जास्तीत जास्त प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. काही अडचण असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता, मेसेज करू शकता. काही तुम्हाला अजून काही तुमच्या अपेक्षा असतील, अजून काही तुम्हाला एक्सपेक्टेशन किंवा काही अजून डिमांड असतील तुमच्या, तर मला या नंबरवर मेसेज करून तुम्ही सांगू शकता. त्या अनुषंगाने आपण काम सुरू करूयात. उद्यापासून मॅथ रिझनिंग असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, याचे काही संभाव्य प्रश्न आगामी सरळ सेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं काही संभाव्य प्रश्न पण आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. त्याचाही तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे कनेक्ट राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर केलं नसेल तर कृपया शेअर करा आणि या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितरित्या फायदा घेत राहा. चला तर मित्रांनो, मग थांबूयात. थँक्यू सो मच.